आम्ही दुष्काळी भागातली झालो. गावाकडे काम वगैरे नसल्यामुळे आणि आमचा एक असा 35 गावांचा एक असा भाग आहे की जिथे पाणी म्हणजे दुष्काळी पट्टा म्हणून जाहीर झालेला आहे. काय काय वेळेस आम्ही म्हणजे 1-2 वर्ष घरी जात नाही आणि जर काय काम असेल तर एक सकाळी गेलो तर आम्ही संध्याकाळी परत तालमीत येतो नाही. आमच्या आजोबांची इच्छा होती की चुलत्याने महाड केसरी हिंद केसरी पदकात किरण भाऊ जेव्हा महाड केसरी झाला तेव्हा मी पहिलवानकी चालू केली नसतीच नाही. मी महाड केसरी पण आहे आणि हिंद आता नक्की हिंद केसरी झालोय. तर माझं सरकारकडनं एकच आहे की आमच्या आता सगळ्या गावाची आणि आमच्या सर्व जिल्ह्याची इच्छा आहे की मला क्लास 1 पदाचे अधिकारी मिळाले. नक्कीच मोबाईल वापरून मोबाईल पासून लांब जावं. मी म्हणत नाही की कुस्तीच खेळा, कुठले बी खेळ असते ग्राउंडचे तिथे जाऊन तुम्ही खेळून स्वतःच्या शरीरासाठी गावना थोडंफार आपलं हालचाल थोडी केलं पाहिजे. तर मी सकाळी पहाटे 4 वाजता उठलेलो असतो. 8-8:30 वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस चालते. तिथनं परत डाएट हे 12-1 वाजता. पण काय काय पैलवानांची अख्खी आयुष्य जातं नाही का तिथपर्यंत पोहोचायला. मग ती थार गाडी नसते नाही का जी मिळालेली असते ती आम्हाला जीवापेक्षा जास्त असते नाही. कधी असं वाटलं होतं का की आता हे सगळं कुस्ती क्षेत्र बास, किंवा तुम्हाला कधी असं टेन्शन आलं होतं का बास आता सगळं आपण घरी जाऊन शेती करायची, असं कधी आलता का क्षण? नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपल्या सोबत आहेत पैलवान महेंद्र गायकवाड, जे आताच हिंद केसरी झालेले आहेत. अनेक वर्ष त्यांना महाराष्ट्र केसरीनं फसवलं होतं, परंतु आता ते हिंद केसरी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहे. खरं तर मला आवर्जून सांगायचं आहे की हिंद केसरी महेंद्र गायकवाड यांच्यामुळे अनेकांना कुस्तीची आवड लागली. म्हणजे या अगोदर सुद्धा जे कुस्ती बघत होते त्यापेक्षा हे मैदानात आल्यानंतर अनेकांना आवड लागली. कोण आहे महेंद्र गायकवाड, कोण आहे एवढा मोठा पैलवान, म्हणजे ह्यांच्यामुळं अनेकांना कुस्तीची आवड लागली आणि एक प्रकारचं एक वातावरण बदलून गेलं. आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारूया. खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद सर. काय सांगचाल, प्रेक्षक तुम्हाला महेंद्र 605 असे नावं ठेवतात, म्हणजे एका तुमची कुस्ती चालू असली ना कमेंट सगळे कमेंट बॉक्स भरतो, मी बघतो. तुम्हाला कसं वाटतं? ते आनंद वाटतो. एवढं प्रेक्षकांचं चाहत्यांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, ते आम्हाला आता वरच येतो नाही का. एवढे चाहते त्यांच्यासाठी आम्हाला खेळायला पण मजा येते. तुम्हाला एक कॉमन शब्द वापरतात महेंद्र 605, म्हणजे ट्रॅक्टरचं नाव आहे ते. हो, ते आमचे धनाजी म्हणणे तर आहे, त्याने माझं ते पहिल्यांदा नाव पाडलं होतं. बारक्या लहानपणी म्हणजे 10वी-11वीत कुस्ती खेळताना तेव्हापासून ते नाव तसंच आहे. बरोबर. प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं की तुम्ही ज्या भागात येता तिथलं काय वर्णन सांगाल, कशी परिस्थिती आहे तुमची? मी एकदा तुमच्या घरी गेलो होतो, तुमचे व्हिडिओ सगळे दाखवले होते, आई वडिलांची मुलाखत घेतली होती. तुमच्या शब्दातनं काय सांगाल? तर आम्ही दुष्काळी भागातली झालो. मंगळवेढा म्हणजे आम्ही पावसाच्या जीवावरच आमची शेती ही असते. बऱ्यापैकी म्हणजे आमच्या इकडले सगळे मुले आता बाहेर म्हणजे पुणे मुंबई शहर ठिकाणीच कामाला नोकरीला गेले. गावाकडे काम वगैरे नसल्यामुळे आणि आमचा एक असा 35 गावांचा एक असा भाग आहे की जिथे पाणी म्हणजे दुष्काळी पट्टा म्हणून जाहीर झालेला आहे. मंगळवेढा तालुक्यातलं शिरसी हे तुमचं गाव? हो, शिरशी गाव आणि असे 35 गाव आहेत, त्या मिळून दुष्काळी गाव त्यात आमचं गाव आहे. बरोबर. आता हे तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये आला की तुमचा कुटुंबाचा वारसा होता का तुम्ही आला? नाही सर, माझे चुलते चांगले पैलवान होते. आमच्या आजोबांची इच्छा होती की चुलत्याने महाड केसरी हिंद केसरी पदकात, पण काय अडचणी आल्या त्यामुळे त्यांची कुस्ती थांबवली आणि परत मग चुलत्याने माझी कुस्ती मेहनत करून चुलत्याची स्वप्न माझ्या ह्याच्यात बघण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना काय सांगाल, म्हणजे मित्र असं म्हणतोय की तुमच्यामुळं तुम्ही मैदानात आल्यानंतर अनेकांना कुस्ती बघायची आवड झाली, अशा अनेक उदाहरण आहेत माझ्या देखत. म्हणजे आम्ही फक्त त्यांच्यामुळेच कुस्ती बघतो. म्हणजे एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केलाय, तुमचा फॅन वर्ग तयार केलाय, त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? नक्की यांच्यामुळं तर नाही का, त्यांच्या आवडीमुळे तर मी कुस्ती नाही का, मला पण बरेच फोन येतात की तुम्ही चांगली कुस्ती खेळता असं. अजून मी माझ्या कुस्तीत बदल करेन, अजून मी त्यांच्यासाठी कुस्तीचं चेंज करून मी खरंच कुस्तीला पूर्णपणे योगदान देईन. तुम्ही नेहमी कुस्ती क्षेत्रामधले तुमचे मित्र अनेकदा आम्हाला दिसतात सोशल मीडियावरती, तुमच्यासोबत पैलवान किरण भगत देखील असतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नक्कीच किरण भाऊ तसे
किरण भाऊ जेव्हा उपमहाट केसी दिलं तेव्हा मी पहिलवानकी चालू केली नसतीच नाही का. तेव्हा असं वाटायचं की कुस्ती आपण त्या पहिलवाना संघ हे करायचं. पण जेव्हा मी तालमीत आलो तेव्हा मला जयदीप भाऊनी खूप सांभाळलं नाही का. मला मी नवीन आलतो तेव्हा तालमीत, तेव्हा जयदीप भाऊनी मला हे केलं नाही का. बऱ्यापैकी मी जयदीप भाऊ पशीच असायचं नाही का. म्हणजे त्यांनी मला कुस्तीचे धडे, परत आमचे वस्ताद असतील, यांनी सर्वांनी मिळून मला हे केलं. बरोबर. तुम्ही आता सध्या कुठल्या तालमीत आहे प्रेक्षकांना सांगा, कुठं प्रॅक्टिस करताय, पुढचं नियोजन काय आहे तुमचं आता? मी काका पवार तालीम पुणे जांभळवाडी कात्रज मध्ये असते. आणि आमचे वस्ताद काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार, शरद पवार असतील, रणधीर पवार असतील, परत आमचे मित्र असतील, जयदीप भाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एवढी कुस्ती शिकलो. आणि तुमचं आगामी नियोजन काय असणार आहे, किंवा कोणतं तुम्हाला केसरी जिंकायचं आहे, पदक जिंकायचं आहे का, शासनाकडे काय मागणी करायची आहे? तर नक्कीच आता मी इंटरनॅशनल 2 माझे इंटरनॅशनल मेडल, नॅशनलचं मी 2 वेळा मेडलिस्ट आहे. गोल्ड आहे, ब्रॉन्झ आहे माझं. मी महाड केसरी पण आहे आणि हिंद, आता नुकतं हिंद केसरी झालोय. तर माझं सरकारकडं एकच आहे की आमच्या आता सगळ्या गावाची आणि आमच्या सर्व जिल्ह्याची इच्छा आहे की मला क्लास 1 पदाचे अधिकारी मिळाले पाहिजे. क्लास 1 मध्ये तुम्हाला काय म्हणजे काय पाहिजे, तुम्हाला काय? तर तसं काय नाही का, जे सरकारने क्लास 1 मध्ये दिलं ते आम्ही घ्यायलाच तयार. आता आपण बघतोय की जग आता 21व्या शतकात आपण डिजिटल इंडिया होत चाललाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि बघतोय आपण बातम्या की मोबाईलमुळे अनेक गैरप्रकार होत आहेत. तुम्हाला काय सांगायचं तरुण पिढीला? तुमची शरीरयष्टी बघितली का असं वाटतं की तुमच्यासारखं व्हावं? तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? नक्कीच मोबाईल वापरून मोबाईल पासून लांब जावं. मी म्हणत नाही की कुस्तीच खेळा, कुठले बी खेळ असतील ग्राउंडचे, तिथे जाऊन तुम्ही खेळून स्वतःच्या शरीरासाठी का होईना थोडंफार आपलं हालचाल थोडी केलं पाहिजे. खरं तर मोबाईल हा शरीरासाठी घातकच आहे, पण आता डिजिटल इंडियामुळे सगळंच आता मोबाईल शिवाय होईना. पण थोडा आपला स्वतःसाठी वेळ काढून आपलं ग्राउंडवर खेळा. तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगता? तुम्ही किती वेळ मोबाईल वापरता? प्रॅक्टिस किती वेळ? सर मी सकाळी पहाटे 4 वाजता उठलेला असतो. 8-8:30 वाजेपर्यंत आमची प्रॅक्टिस चालते. तिथनं परत डाएट हे 12-1 तास 2 तास मोबाईल वापरून आपलं इकडे तिकडे म्हणून झोपणे प्रॅक्टिसच्या ह्याच्यातच आमचा वेळ जातो पूर्ण. सर आम्हाला हे जाणून घ्यायचं की आता तुम्ही पैलवानकी क्षेत्रामध्ये तालमीमध्ये प्रॅक्टिस करत असता, मग आई वडिलांसोबत किती वेळ राहता तुम्ही? वर्षातले, दिवसातले, कसं असतं? तर काय काय वेळेस आम्ही म्हणजे 1-2 वर्ष घरी जात नाही. आणि जर काय काम असेल तर एक सकाळी गेलो तर आम्ही संध्याकाळी परत तालमीत येतो नाही का. आता त्यांची आई वडिलांचीच इच्छा पूर्ण करायसाठी आम्ही एकतर त्या घर सोडलेलं असते, आणि त्यांची पण इच्छा असते की आपल्या पोराने काय तर करून द्यावं, काय तर व्हावं. मग ते काहीतरी मिळाल्यावर मग आपल्याला पण हुरूप वाटतो, आपण घरी गेल्यावर नाही का. आपल्या वडिलांची अशी छाती फुगलेली, मग ते बरं वाटतं नाही. तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की आता हे सगळं कुस्ती क्षेत्र बास, किंवा तुम्हाला कधी असं टेन्शन आलं होतं का बास आता सगळं आपण घरी जाऊन शेती करायची, असं कधी आलता का क्षण? नाही सर, आला असला तर माझे मित्र आणि माझे वस्ताद आणि मला एवढं पाठबळ दिलं की तो विचार माझ्या आजपर्यंत अजून मनात आला नाही नाही का मी बास करावं. सर मग वस्ताद असतील, मित्र असतील, सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट दिला की माझ्या मनात कधी आलंच नाही की बास कर. जे ते मनात चल तू अजून काहीच नाही. आणि त्या ह्याच्याकडे बघून मी आजपर्यंत इतरो आलेलो. तुम्हाला ज्यावेळेस बक्षीस मिळतं, तुम्हाला आता थार गाडी भेटली हिंद केसरीला, त्यावेळेस त्याच्या मागे खूप कष्ट असतं. आता थार गाडी घ्यायचं म्हणलं तर 40-50 लाख रुपये लागतात. तसं तुम्हाला त्या मागे खूप मोठं कष्ट आहे. मग ते कष्टाबद्दल काय सांगाल? किती लाखाचं कष्ट आहे त्यापेक्षा, थार गाडीच्या पेक्षा? सर ते सांगतायत ना, कारण काय आता मला एक ठिकाण नाही का गाडी मिळाली, पण काय काय पैलवानांची अख्खी आयुष्य जातं नाही का तिथपर्यंत पोहोचायला. मग ती थार गाडी नसते नाही का जी मिळालेली असते, ती आम्हाला जीवापेक्षा जास्त असते नाही का. ते बाहेर माणसांना 20 लाख 30 लाखाला असेल, पण ते आम्हाला एक मिळालेलं ते उघडत्या डोळ्यामधलं स्वप्न आहे ती सर. थार गाडी म्हणजे नाही का, थार असू दे कुठली पण गाडी असू दे, नाही ती जिंकलेला एक आनंद आणि हे एक वेगळाच असतो. तर मंडळी, अजूनही काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण पुढच्या वेळेस त्यांना नक्की विचारूया आणि मनमोकळ्या गप्पा मारूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.